मान्सून उद्या तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता, तर 11 जूनला मुंबईत आनंदसरी बरसणार. कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज. यंदा मान्सूनचा 3 दिवसांचा लेटमा. पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार मुंबईमधल्या महापालिकेमधल्या कामांचा आढावा. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक. मुंबईसाठी धरणांमध्ये उरलं फक्त 40 दिवसांचंच पाणी. जलसाठा 14%वर. अपर वैतरणा शून्य. जलसाठा बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात झपाट्यानं घट. मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागणार. 1 जुलैपासून किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता. रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव आरटीओकडे सादर. विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की. तब्बल 8 जागी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माघार, तर 6 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. 11 जागांवर थेट लढत. नाशिकमध्ये गीते बंधूंच्या बंडखोरीमुळे हाय व्होल्टेज ड्रामा. गणेश गीते यांची माघार, मात्र अखेरपर्यंत झुंजवत ठेवूनही गोकुळ गीतेंची माघार नाहीच. शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांची डोकेदुखी वाढणार. रायगडमध्ये शिवसेना युबीटीला मोठा धक्का. नितेश राणेंसोबत येऊन अर्ज माघारी घेणाऱ्या बाळ माने यांची हकालपट्टी, तर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड होऊनही महायुतीमधली धुसफूस कायम. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार. अधिकृत उमेदवार डोणगावकरांची माघार. अपक्षानं दिला महाविकास आघाडीला आधार. गणेश लोखंडे यांच्या गळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माळ. अमित राणांना राष्ट्रवादीची राज्यसभेची उमेदवारी. झी 24 तासला खात्रीलायक सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागी वर्णी लागण्याची शक्यता. नीट पेपर परीक्षेचा तणाव असह्य झाल्यामुळे नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या. पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत नसल्याचं लिहून 20 वर्षीय तरुणीनं जीवन संपवलं. इमाम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून 7 तास चौकशी. वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून निदा खानला मदत. मतीनची एसआयटीला माहिती.